हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो. असंख्य बहिणींनी फॉर्म भरताना म्हणजेच ई-केवायसी चा फॉर्म भरताना चुका केलेल्या आहे. म्हणून तुम्हाला नेहमी सांगतो की व्हिडिओ बघत चला. बाकी लोकांचे तुम्ही व्हिडिओ बघता आणि तिथे तुम्हाला असंख्य चुकांना समोर जावं लागतं लाडक्या बहिणींनो. तर ज्या बहिणींनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाही तर त्यांना ही फायनल स्टेप मी तुम्हाला सांगतोय ती कशी करायची. बाकी तर खूप सोपं आहे. या फायनल स्टेप मध्ये 2 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. या दोन्ही प्रश्नांचे उत्तर जर तुम्ही योग्य पद्धतीने दिले तरच तुम्हाला या योजनेचा पुढे लाभ भेटतील. अदरवाईज तो लाभ बंद होऊ शकतो. बघा लाडक्या बहिणींनो काय करायचं आहे. पहिला प्रश्न आहे फायनल स्टेज मधला. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाहीत. असा प्रश्न आहे. काय विचारलाय? घेत नाहीत का? तर उत्तर काय पाहिजे? होय. आणि ज्या असंख्य बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी नाही टिक केलेला आहे की बाबा, बरोबर. तर इथे प्रश्न काय? घेत नाहीत, म्हणून उत्तर काय पाहिजे? होय. म्हणजे ज्या बहिणी आता राहिलेल्या आहेत फॉर्म भरण्याचं त्याचं काय करा तुम्ही? होय आन्सरला टिक करा. होय आन्सरला टिक करा. आणि दुसरा प्रश्न सांगितलेला आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित आणि एक विवाहित महिला लाभ घेत आहे. जर असं असेल तर तुम्ही होय करा. जर तुमच्या कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असेल तर तुम्ही या ठिकाणी नाही सुद्धा करू शकता. म्हणजेच काय, कुटुंब ही संकल्पना आपण नॉर्मली रिप्रेझेंट करतो की आपल्या घरी 2-4 लोक असतील. पण कुटुंब ही संकल्पना आपण रेशन कार्ड मधून किंवा राशन कार्ड मधून डिफाईन करतो. राशन कार्ड मध्ये किती लोक आहेत तेवढं मिळून आपलं कुटुंब म्हणतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही योग्य पद्धतीनेच द्या. अदरवाईज तुमचा लाभ येणं जो 15 हप्त्याचा लाभ आहे, 16 हप्त्याचा लाभ आहे, तुम्ही अपात्र ठरले आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर कोणताच लाभ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून तुम्ही टिक करताना तुमचे जे रेशन कार्ड आहे याच्या पद्धतीने टिक करा की तुम्हाला किती महिला लाभ घेत आहे. एक अविवाहित आहे, विवाहित आहे, बरोबर. जर विवाहित आणि अविवाहित असतील तर होय करा. जर 2 पेक्षा जास्त असेल तर त्याचं उत्तर काय येणार आहे? इथे नाही येणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो योग्य व्हिडिओ बघत चला. मार्केटमध्ये खूप व्हिडिओ आहे तिथे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिली जाईल. म्हणून तुम्हाला सांगतोय योग्य व्हिडिओ बघा. त्याच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. आणि लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. कारण हे ऑप्शन म्हणजे पहिल्या प्रश्नाचं हो आणि दुसऱ्या प्रश्नाचं डिपेंड्स की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये किती महिला या योजनेचा लाभ घेत आहे त्याच्यावर तुमचं डेटा राहील. लक्षात. तर व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा की त्यांना योग्य पद्धतीने इन्फॉर्मेशन माहिती पडेल. चला तर मग इथे थांबतो. तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री